आज आपण बनवलेले आहेत एकदम हेल्दी रेसिपी, हेल्दी पॅनकेक जे ओट्स आणि भरपूर भाज्या वापरून खूप झटपट अशी फक्त 5 मिनिटात जर भाज्या तुमच्या कापलेल्या असतील तर 5 मिनिटं ह्या रेसिपीला लागतात। तुम्ही झटपट घरातल्यांना किंवा मुलांना नाश्ता देऊ शकतात। तर नमस्कार, मी अनिता केदार रेसिपीज मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर चला बघूया भरपूर भाज्या आणि ओट्स घालून बनवलेले पॅनकेक। झटपट हेल्दी आणि टेस्टी नाश्ता रेसिपीज बनवण्यासाठी मी इथे घेतले 1 कप ओट्स आणि हे बघा हे असे ओट्सचं पॅकेट मिळतं कुठेही बाजारात। तर त्या ओट्स पासून बरेच पदार्थ बनवता येतात। मी ओट्सचे लाडू पण आधी दाखवलेले आहेत। तर हे ओट्स 1 कप घेतलेले आहे आणि पाव कप बेसन घेतलेले आहे। त्यासाठी भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तर 3 चमचे कांदा घेतलेला आहे, पालक घेतलेली आहे कापून, कोथिंबीर घेतलेली आहे, गाजर घेतलेला आहे, कोबी घेतलेली आहे, पाव चमचा काळा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला माझा घेतलेला आहे, लाल मिरची पावडर थोडीशी घेतलेली आहे, तीळ 2 चमचे घेतलेले आहेत, इथे बडीशेपची पावडर, जिऱ्याची पावडर आणि हळद घेतलेली आहे, छोटा छोटा पाव चमचा घेतलेले आहे। आता आपण हे सगळं मिक्स करूया। आता आपण हे ओट्स आधी घालून घेऊया, त्यात बेसन घालूया। आता यात आपण सगळ्या भाज्या घालून घेऊया। तर ही बघा बारीक चिरलेली कोथिंबीर, गाजर बारीक चिरलेलं, कोबी घेतलेला आहे, पालक घेतलेले आहे आणि कांदा घेतलेला आहे। तुम्ही यात अगदी दुधी घालू शकतात, जे तुम्हाला आवडेल ते टोमॅटो घालू शकतात, हे सगळं घालू शकतात। तर यात थोडेसे मसाले घालायचे, लहान मुलांसाठी आणखी कमी घेतले तरी चालेल। ही काश्मीरी मिरची पावडर आहे पाव चमचा, कांदा लसूण मसाला पाव चमचा आणि बडीशेप, जिरा पावडर आणि हळद घेतलेली आहे आणि 2 चमचे आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आणि आता यात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अर्धा कप आधी पाणी घातलं, कारण कांदा कोथिंबीर पालकला पाणी सुटेल, म्हणून आधी अर्धा कप घालून मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी मुलं भाज्या खात नाहीत किंवा ज्यांना डायबिटीज आहे, गोड खायचं नाही, हेल्दी खायचं आहे, त्यांच्यासाठी हे अगदी खूप छान ऑप्शन आहे। तर तुम्ही हे नक्की नाश्त्याला बनवून खाऊ शकतात। तर हे बघा अर्धी वाटी पाणी घातलेलं किंवा अर्धा कप, तर अजून थोडंसं आपल्याला पाव कप पाणी लागणार आहे, कारण ओट्स आपले आपण तसेच घेतलेले आहे, ते धुवून घ्यायचे नसतात, ते फुलले पाहिजे। आता हे आपण हे बघा पाव वाटी पाणी घातल्यावर आपण 5 मिनिटं फक्त याला झाकून ठेवायचं आहे ओट्स फुलण्यासाठी। आता इथे आपले मिश्रण भिजवून 5 मिनिटं झालेले, आता आपल्याला बघायचं आहे। तर हे बघा मिश्रण छान घट्ट झालेलं आहे। अगदी आपल्याला 2-3 चमचे यात पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले ते छोटे छोटे पॅनकेक एकदम छान होतील। हे बघा याच्यापेक्षा पातळ बनवायचं नाही। आता आपण तवा तापत ठेवलाय, लगेच बनवायला घेऊया। आता इथे तवा मी तापत ठेवलाय, त्याला तेल लावून घेते। अगदी थोडंसं तेल लावून पसरवून घ्यायचंय। आणि आता आपल्याला हे बॅटर 1-1 चमचा घालून पसरवून घ्यायचंय असं। हे बघा असं पसरवून घ्यायचंय। एका वेळी 3 होऊ शकतील। आणि खूप टेस्टी आणि छान लागतात आणि हा पोटभरीचा नाश्ता आहे एकदम। हे बघा असं पसरवून घ्यायचं आणि आता आपण हे शिजू देऊया। एखादा मिनिट लागेल खालची बाजू व्हायला। आणि हे जर असे प्लेन करायचे असतील तुम्हाला, म्हणजे चमचाने होत नसतील, तर हे बघा असं पाण्यात हात घ्यायचा आणि असं पसरवून घ्यायचं। हे बघा अगदी प्लेन होतो छान, म्हणजे दोन्ही साईडने आणि थोडा थापला पण जातो। आता वरची बाजू सुकत आली की आपण पलटवून घेऊया आणि गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे। आता इथे 1 मिनिटानंतर हे भाजलं की नाही कसे ओळखायचे, तर हा असा तवा हलवून बघायचा। हे बघा हे असे फिरायला लागले, म्हणजे त्यांनी पॅन सोडलेला आहे आणि हे असे पलटी करून घ्यायचे आहेत। हे बघा छान भाजले गेलेले आहेत। हे बघा असाच हाही आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे।
आणि ह्या साईडने पण छान असे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे। आता हे बघा पुन्हा दुसऱ्या साईडने पण झाले की नाही असा तवा हलवून बघायचा। अजून हे थोडंसं राहिलं आहे म्हणून ते हलत नाहीये। तर अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप हेल्दी नाश्ता आहे, पोटभरीचा नाश्ता आहे। आता आपण हे पुन्हा पलटी करून घेऊया। तर हे बघा खालच्या साईडने छान सोनेरी रंग आलाय, जवळून दाखवते। असेच आपण दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया। आपण झाला का बघूया। हे बघा अर्धा मिनिट अजून भाजून घेऊया आणि आपले हे पॅनकेक छान तयार होतील। आता आपले हे पॅनकेक तयार झाले, आपण काढून घेऊया। हे बघा दोन्ही साईडने छान भाजले गेलेले आहेत। हे बघा तर आता आपण हे काढून घेऊया आणि असेच दुसरे पॅनकेक मी बनवून घेते आणि तुम्हाला दाखवते। तुम्ही थोडेसे मोठ्या साईजचे पण करू शकता, पण मी इथे छोटे छोटे करते कारण मुलांना छोटे छोटे खायला छान वाटतात। आपले इथे ओट्सचे पॅनकेक तयार आहे। ते खायचे कशाबरोबर तर माझ्याकडे हे दही सोबत खाल्ले जातात आणि हे बघा मस्त माठात लावलेलं घट्ट दही आहे। हे बघा अशा दह्यासोबत ते खूप छान लागतात। तुम्ही टोमॅटो सॉस पण घेऊ शकता त्याच्याबरोबर, खूप छान लागतात। तर तुम्ही सुद्धा हे असे ओट्स आणि भाज्या वापरून असे पॅनकेक नक्की बनवून बघा। घरातल्या सगळ्यांना आवडतील, मोठे छोटे म्हातारे सगळे खाऊ शकतील। तर नक्की बनवून बघा। व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। अशाच माझ्या छान छान रेसिपी बघा, बनवा, खा आणि हेल्दी राहा। धन्यवाद।